एका मतांत कितले बळगेम असता. काही जणांदी सोद चोड नाही, पण बिचोली मंत एक एक मत सरकार घोडोयता व मोडून उडोयता. ही कहाणी म्हटल्यार फक्त एके विचणुकीची नोहे. ही कहाणी आसा लोकांच्या आवाजाक ऐकून घेवपाची, अंकड्यान वळखून घेवन त्या अंकड्यांतल्यान शासनामेरींचो प्रवाग सो करवो हाची ही कहाणी. गोंयच्या ह्या सोबीत वथ्थरान बिचोली, जोईम सोबीतकाई आसा आणि खोणींच्या जोखमोय आसात. हांगासर लोकशायेची एक वेगळच कथा आकार घेता. हांगा जी माती आसा, हांगाची मनशां आसात, त्यांच्या काळजांत आशा आणि निराशा दोन्ही वसतात. हो त्यांचोच संघर्ष आणि त्यांची काणी. आमचे तत्वज्ञानू सारखे सोप्यूं, वेंचणुकू म्हटल्यार शासनाखातीर केल्ली डेटा इंजिनियरिंग. दरेक मत, दरेक मागणी, दरेक दुख हो सगळो आमकां एक डेटा जावन आसा. आणि हाच्या वपार करून लोकांचे गरजेप्रमाणे चालपी पारदर्शक आणि जबाबदार शासन घडोवंक जाता. पण खरेच बिचोलीमच्या लोकांच्या काळजांत कितें चलता, तांच्या मुख्य अडचण्यो खंयच्यो? चला तांची नाट तपासूया. सगळ्यात व्हडली समस्या काम ना. मायनिंग बंद पडल्या उपरांत हेंकेचे अर्थव्यवस्थेचो कोणो मोडला. घोराघोरांतले तोरणाटे आज बेकार आसात. तांच्या फुडाराचो व्हडलो प्रश्न. ही फकत आर्थिक समस्या नाही, ही एक भावनीक जखम जावन मेला. आणि दुसरी व्हडली अडचण ती म्हणल्यार महारोगाय. वस्तूंचे दर वाढत वचून लागल्यात. साध्या मनशाक आपले घर चलोवपाक खरोच कठीण झाला. सकाळच्या चाहेपासून रातीच्या जेवणामेरेन दर एका वस्तूचो हिशोब करप झुळड झाला. येणवळ तितलेच, पण खर्च मात वाढून गेला. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची गोष्ट, लोकांक असं दिसता की सरकार तांचेकडेन लक्ष दियेना, तांचो आवाज कोणूच ऐकून घेना. आपूण एकले पडल्यात अशी भावना त्यांच्या मनात घर करून असा. आणि राजकारणात ही भावना खूप परिणामकारी ठरता. मनातले हे गोजाली फक्त भावना नाही, तेंका आकड्यांचो आधार असा. हे स्लायडर पडल्यात. हांगसर बेकारी, महागाई आणि मूलभूत सुविधांचो उणव खंयच्या वत्तराक चड असा ते स्पष्ट दिसता. हे नकाशावरवीं आमी लोकांचे समस्यांची तीव्रता मोजल्या. बिचोलीमचो सामाजिक पतन खूप गुंतागुंतीचो. हांगा हिंदू ओबीसी, खास करून भंडारी समाज, गोयंकर कॅथोलिक आणि ब्राह्मीण समाज एकमेकांकडेन जोडलेले आसात. मायनिंगचो परिणाम सगळ्यांचर झाला आणि तरुणाट्यांच्या हातान मोबाईल आणि सोशल मीडिया हो एक नवो राजकीय घटोक झाला. अशा वेळार लोकशाहीत एकमेकाचो सन्मान करप आणि जबाबदारेन उलीत रावप खूप महत्वाचे. भारताचं संविधान सगळ्यांना समान अधिकार दिता आणि त्याचो आदर करप आमचं सगळ्यांचं कर्तव्य. आता थोडे अंकड्यांकडेन वळूया. 2022 वर्षाच्या वेंचणुकेच्या निकालाच्या विश्लेषण करून आमची राजकीय परिस्थिती समजून घेऊया. 91.70% इतल्या व्हड प्रमाणात मतदान हाचा अर्थ एकूच जाता. लोक बदलाक तयार आसात. ते आपलो आवाज स्पष्टपणानं मांडूंक सत्तात. इतलो व्हडलो प्रतिसाद म्हणल्यार लोकांना मनान कितें तरी व्हडो शिसता. पूण ह्या उत्साहांत एका राष्ट्रीय पक्षाक फकत 3.53% मोटा मेळ्ळ्यो. हो आंगडा फकत हार न्हय, तर तो पक्ष आणि लोक हांचे मदलो संपर्क पुराय तुटला हाचो हो संकेत. संघटनात्मक आणि वैचारिक अपयश हांगासर स्पष्ट दिसता. जोईत आणि हार हाचे मदलो अंतर फक्त 318 मतांचे. हाचो अर्थ कितें? हांगासर दरेक मत म्हत्वाचें. एक मतदाराचा आवाज निर्णायक ठरता. हो मतदारसंघ कितलो अस्थिर असा हे हाचे वयलोन कळून येता. ह्या स्लायडार पळयात मोताम कोशी वंटून गेल्यात. अपक्ष उमेदवाराक 37%, एमजीपी पक्षाक 36%, बीजेपीक सुमार 20% आणि काँग्रेसेक फक्त 3.53%. हाजीवरून दिसून येता की लोकांचो विश्वास कोण एकेचकडे नाला, मोताम विभागून गेल्यात. आता चला थोडें फट्टीम वचून पळोवया. बिचोलीमचो राजकीय इतिहास समजून घेवप गरजेचं. गेल्या सुमार 30 वर्षां मधम 7 वेंचणुकेत लोकांनी कोणाक निवडून दिला. हो इतिहास पळयात. हांगासर एका पक्षाची सत्ता केदनाच टिकोंक ना. 1994 काँग्रेस तर 1999 एमजीपी. बीजेपी 2 पावटी आयलो, पण तांके आपलो जोईत तिगोवंक जमलो ना. आणि 2022 तर लोकांनी एका अपक्षाक निवडून दिलो. हाचो अर्थ स्पष्ट.
बिचोलीमचो मतदार कनाचोच बांधिल्लो ना बदल होच हांगाचो नेम. ह्या इतिहासांतल्यान कांय म्हत्वाची गजाली मुखार येतात. हांगाची लढाई सोडंच बहुकोनी असता. जोयताच अंतर सोडंच उन्ने असता. मतदान चोड जाता आणि काँग्रेसीचो जणधार 1994 वर्सांच्या उपरांत सोडंच देवत गेला. हे समजून घेवप खूप गरजेचे. तर निदान झालां आता उपचाराची वेळ. एक पक्ष जो इतलो फाटीम पडलो तो परत कसो जोईत मिळवूंक शकता हाची एक डाटा आधारित ब्लूप्रिंट तयार असा. खोयेंचे लढायन जोईत मेळवचे पयलीं आपली ताकद आणि आपली दुर्बलाई वळखुपाक जाय. एके वाटेन थोळावी परंपरा, लोकांची सहानुभूती आणि युती कोरपाची शक्यताय ही व्हडली ताकद. पण दुसरे वाटेन संघटनात्मक पोकळी, प्रचाराची कमी आणि बलिष्ठ विरोधक हेम एक व्हडलें आव्हान. आमची रणनीती एकेच वेळार 4 आघाड्यांच्या लढुपाची असा. हाका आमी चतुर्मुख सिद्धांत म्हणतात. वेंचणूक, संघटना, कोथा आणि संसाधन हेम एका गाड्याच्या 4 चाकांसारखं. एक जरी चाक कमी पडलें तरी जॉयताची गाडी मुखार वचना. आणि ही रणनीती फकत कागदार नाही, ती 90 दिवसांच्या एका थस कार्यक्रमान बांधल्या. सुरुवात जाता डेटा विश्लेषणापासून, कारण पहिली दुश्मनाक नव्हे, पहिली जमीन वळखून जाय. मगीर स्वयंसेवक जोडप, लोकांमेरेन पावप आणि निमाणे मतदानाच्या दिवसा बूथ स्तरार जोईत निश्चित करप. दर एक पावंडो विचार करून दवरला. जोईत मेळोवप हे निमाणें ध्येय न्हय, ती फकत एक सुरवात. खरो मिशन लोकांच्या जनादेशाच्या पलटोडी असा. प्रश्न हो उरता, एक तुटली राजकीय यंत्रणा लोकांची सेवा करपा खातीर परत उभी करूंक येता? हो विश्वास परत जोडताना लोकांच्या खाजगीपणाचा सन्मान करप तितलनच गरजेसं. भारताचो नवो डेटा संरक्षण कायदो DPDP हीच शिकवण दिता. लोकांची माहिती तांच्या परवाने घेऊन जाय आणि फक्त ज्या कामाखातीर घेतला तेच कामाखातीर वापरून जाय. 3.5% मोतांपासून शासनाच्या जनादेशामेरेनचा प्रवास हो करिश्म्याचा नाही, तो पद्धतशीर कामाचा, लोकांकडे खरं नाते जोडपाचो आणि एक मतदाराचो विश्वास परत जिखपाचो प्रवास. हाका कसलोच शॉर्टकट ना. जे फुडारी लोकांका मध्योभागी दवरून काम करूंक सोदतात आणि आपल्या मतदारसंघाचो खरो उद्योगत करून इचवतात त्यांनी blueprintstrategies.ai कटने mgr@blueprintstrategies.ai ह्या ईमेल आयडीवर व 08042041602 ह्या नंबरार संपर्क करचो. पर्पज बियॉन्ड पॉलिटिक्स.